जय शिवराय शेतकरी बांधवांनो, अवकाळी पावसामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई वाटप करण्यास सुरू झालेले आहे. तर याच्याविषयी एक महत्त्वपूर्ण आपण अपडेट जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल राज्यामध्ये 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी सर्वत्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले होते. त्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी दिले होते. यानंतर त्यामुळे झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानाची भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अदा करण्याची प्रक्रिया दिनांक 28 डिसेंबर 2023 पासून सुरू झाली आहे. शासनाच्या महसूल व कृषी यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करीत 20व्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची डीबीटी प्रणालीनुसार अदा करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे वितरित करण्यात आले आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसानाची मदत संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन डीबीटी पद्धतीने जमा केली जाईल. अर्थातच डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर, म्हणजे जे काही शासनाच्या माध्यमातून जी रक्कम येते ती सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली. आता याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल डीबीटी म्हणजे काय, तर ज्या बँकेला आधार लिंक आहे, आधार संलग्न आहे, अशाच खात्यामध्ये हे पैसे तुमचे जमा होणार आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर 90% सर्व शेतकऱ्यांनी पोस्टाचे खाते काढलेले आहेत व पोस्टाच्या खात्याला सर्व शेतकऱ्यांचे आधार लिंक आहे. त्यामुळं तुमची आलेली रक्कम तुम्ही या बँकेमध्ये बघू शकता. याच्यामध्ये 3 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत जिरायती पिकासाठी ₹13,600 प्रति हेक्टर. त्यानंतर बागायती पिकासाठी ₹27,000 प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकासाठी ₹36,000 प्रति हेक्टर मदत केली जात असल्याचे सुद्धा यावेळी सांगितले आहे. राज्यामध्ये 27 व 28 नोव्हेंबर रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यात शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून तातडीने अहवाल करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यांना दिले होते. त्यानुसार महसूल व कृषी विभागाने जलद गतीने कार्यवाही करता नुकसानाचे पंचनामे करून तसा अहवाल राज्य शासनाला सादर केला होता. त्यामुळे राज्य शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाईची रक्कम मंजूर केली होती. ही रक्कम आजपासून अर्थातच 18 डिसेंबर 2023 पासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडण्यास सुरू झाले. तर शेतकरी मित्रांनो, हे होतं महत्त्वाचं अपडेट जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले. तर अशाच प्रकारे सर्व नवीन माहितीसह सर्व नवीन योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमच्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशा प्रकारची सर्व नवीन माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत येत राहील. धन्यवाद.